नमस्कार बालमित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता 4 यामध्ये आज आपण माझा पतंग ही चित्रकथा पाहणार आहात। या कथेमध्ये आपल्याला काय सांगितले ते आपण समजून घेणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। माझा पतंग चित्रकथा पहा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पान क्रमांक 2 वर एक चित्र दिलेलं आहे। ते चित्र आपण पाहायचं आहे, त्याचबरोबर वाचन करायचं आहे आणि काय चित्रामध्ये दिसत आहे ते आपण सांगायचं आहे। आपण या ठिकाणी पहिलं चित्र पाहूया। पहा, या चित्रामध्ये आपल्याला एक आजी आणि एक मुलगा दिसत आहे। ते दोघेही सोफ्यावर बसलेले आहेत। आजी त्या मुलाला काहीतरी सांगत आहे आणि मुलगा आजीकडे पाहत आहे, पण आपण जर त्याचा चेहरा पाहिला तर तो निराश दिसत आहे, तो कंटाळलेला दिसत आहे। आता नक्की आजी काय सांगत आहे ते आपण आता पाहूया। काय झालं, का रुसलाय? पहा, म्हणजे त्या मुलगा रुसलेला आहे आणि आजी त्याला सांगते की तू का रुसला। पहा तू काय म्हणतो। पहा, आजी खूप कंटाळा आलाय, मी काय करू? म्हणजे त्या मुलाला कंटाळा आलेला आहे आणि तो आजीला सांगते की आजी आता मी काय करू। आता पहा, खाली आपल्याला एक दुसरं चित्र दिलेलं आहे आणि त्या दुसऱ्या चित्राकडे पाहिलं तर आपल्याला त्या मुलाच्या आणि आजीच्या हातामध्ये कागदाचं काहीतरी आपल्याला वस्तू किंवा आकार दिसत आहे। तर आता आजी काय म्हणते ते आता आपण समजून घेऊया। पहा, चल कागदांपासून वेगवेगळे आकार करण्याचा गमतीदार खेळ खेळूया। म्हणजे तो मुलगा रुसला होता, कंटाळला होता, म्हणून आजी त्याला सांगते की आपण कागदापासून काय करूया, वेगवेगळे आकार बनवूया गमतीदार। आणि पहा मुलगा काय म्हणतो आता पाहूया आपण। हे काय, कागदासोबत खेळायचं? आणि मुलगा आजीला म्हणजे तो अमय आजीला सांगतो, आजी हे काय ग, कागदासोबत खेळायचं। आणि पहा पुढे पाहूया, पान क्रमांक 3 वर जर आपण चित्र पाहिलं तर या चित्रामध्ये आपल्याला 3 मुलं दिसत आहेत। यामध्ये 2 मुलगी आणि 1 मुलगी आहे आणि ते आकाशामध्ये पहा कागदापासून बनवलेले विमान ते काय करत उडवत आहेत। अमय आता मात्र आपल्याला हसताना दिसत आहे, खेळताना दिसत आहे। तो नक्की काय म्हणते ते पाहूया। अरे, मी कागदी विमान तयार केलंय आणि हे पहा कसं उडतंय। पहा, आजीने त्याला कागदी विमान बनवून दिलेले आपल्या सर्वांना माहित आहे आणि अमय आपले कागदी विमान आकाशामध्ये उडवतो आणि त्याच्या मित्रांना सांगतो, बघा मी कागदी विमान तयार केलं आहे आणि ते कसं उडतंय ते पाहूया। त्याचबरोबर ती मुलगी काय म्हणते ते समजून घेऊ। पहा, मुलीच्या हातामध्ये देखील आपल्याला कागदी विमान दिसत आहे। हो अमय, तुझं विमान तर खरंच उडतंय। ती मुलगी सांगते, अमय तुझं विमान तर खरोखरच उडतंय। आपण जर खाली एक चित्र दिसत आहे, आपल्याला त्या चित्रामध्ये परत ते 3 मुलं दिसत आहेत आणि ते खाली बसलेले आहेत। पहा, आणि त्यांच्या हातामध्ये कागदापासून वेगवेगळ्या वस्तू आपल्याला बनवलेल्या दिसतात। पहा, अमयच्या हातामध्ये कागदापासून तयार केलेला पंखा दिसत आहे। तसेच दुसरा जो मुलगा आहे त्याच्या हातामध्ये आपल्याला कागदाचं भिरभिर दिसत आहे आणि मुलीच्या हातामध्ये कागदी पतंग दिसत आहे। तर आता अमय काय म्हणतोय ते पाहूया। चला आपण कागदापासून वेगवेगळे आकार तयार करू। तर या चित्रामध्ये अमय त्याच्या मित्रांना सांगतो की आपण कागदापासून काय करायचं आहे, वेगवेगळे आकार तयार करायचे आहेत। पहा, तो दुसरा मुलगा तो काय म्हणतोय, होय अमय, हे बघ माझं भिरभिर। तो मुलगा अमयला सांगतो, हे बघ मी कागदापासून काय बनवले आहे, भिरभिर बनवला आहे। आणि आता ती मुलगी काय म्हणते ते पाहूया। हा बघ माझा पतंग, आज खूप मजा आली। मुलगी सांगते, बघ मी पतंग बनवला आहे आणि आपण जे आज कागदापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या त्या बनवताना आपल्याला खूप मजा आली। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये जो आपला माझा पतंग हा जो आपल्याला पाठ दिलेला आहे, जी चित्रकथा दिली आहे, त्या चित्रामध्ये आजी व अमय यांच्यामध्ये नक्की कोणता संवाद झाला, त्यानंतर आजीने अमयला कागदापासून विमान कशा प्रकारे बनवायचं शिकवलं, त्यानंतर अमय मित्रांसोबत कागदी विमान उडवताना किती आनंदी होता आणि नंतर अमय आणि त्याच्या मित्राने कागदापासून कोणकोणत्या वस्तू बनवल्या हे आपण संपूर्ण या पाठामध्ये माहिती पाहिली। तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील रंगीबेरंगी कागदापासून तुम्हाला कोणते आकार तयार करायला आवडतील ते देखील सांगायचं आहे। तर अशा प्रकारे आपण आज माझा पतंग ही चित्रकथा पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।